बॅलेटद्वारे 30 तारखेला जे ठरलं होतं, सुधीर भाऊंचं एक अर्धा चर्चा आहे, 3 चर्चा आधी दाखवल्या आणि 293. तर आपलं 293 किती वाजेपर्यंत चालणार आहे, नंतर ऑनलाईन ठेवणार आहे का आपण, आणि यांच्या चर्चा कधी सुरू होतील? मॅडम किती वेळापर्यंत दिला मी प्रत्यक्ष भेट घेतो. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन एक महत्वाचा आहे. मी अनेक वर्षापासून या सभागृहाचा सदस्य आहे. 293ची चर्चा ही राज्याच्या प्रगतीसाठी अति आवश्यक असते आणि मी सन्माननीय सदस्य योगेश सागरजींचं अतिशय मनापासून त्यांचं भाषण ते देत होते ते ऐकत होतो. माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे की एकीकडे आपण सुखी, संपन्न, समृद्ध, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठी 293 मांडले. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय व्यस्त असू शकतात, त्या विभागाचे मंत्री कामाच्या व्यवस्थेत असणार नाही, मी हे समजूही शकतो. पण अध्यक्ष महाराज, विभागाचा एक सचिव तिथं बसत नाही. अध्यक्ष महाराज, या अगोदर मी 95 पासून जेव्हा आमदार होतो, विभागाचे सचिव अशा महत्वपूर्ण चर्चेत बसायचे. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तालिका अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. ती पुन्हा प्राप्त होईल की नाही मला माहित नाही, पण एक तालिका अध्यक्ष म्हणून या राज्याची जेव्हा विधिमंडळाची शताब्दी होईल तेव्हा तुमचं नाव सुद्धा तिथं आदराने घेता यावं, यासाठी एवढे तर निर्देश द्या की 293च्या चर्चेला सचिवांनी बसलं पाहिजे. आणि सचिव बसत नसेल तर जसं ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये बांधून घेऊन यायचे तशी काही आपल्याला परवानगी देता येईल का? आणि तुमचं नाव सोन्याच्या अक्षरात लिहून घ्या, पुन्हा ही संधी येणार नाही, एवढी माझी विनंती आहे. सन्मान्य सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो मुद्दा उपस्थित केला, एक मिनिट. बर बोला. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारने